त्या स्क्रीनवर ओके आला असेल, चालू करा डायरेक्ट. सर्व आजच्या ऑनलाईन मीटिंगला उपस्थित असलेले जिल्हा शिक्षण अधिकारी, आमच्या कोपरगाव तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय शेख मॅडम, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2020 या वर्षीची महाराष्ट्र शासन परीक्षा परिषदेच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत. आपण गेल्या 16 तारखेपासून कोपरगाव तालुक्यानं ही जबाबदारी उचललेली आहे आणि 2019च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे. आपण काय करूया, तुम्ही सर्वांनी सोबत वही आणि पेन घ्यायचा आहे. काही शंका असेल आपण विचारणार आहात. माझा आवाज सर्वांना येतोय का? सेपरेट व्यवस्थित येतोय? आवाज येतोय सर्वांना? ओके, चला चालू करूया आपण. आपण प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. बघा, एक मिनिट. स्क्रीन दिसते आहे का? स्क्रीन दिसते आहे? हॅलो हॅलो, सर्वांना स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसते आहे? स्क्रीन दिसते आहे का? स्क्रीन दिसते आहे सर्वांना? स्क्रीन दिसते आहे का? हॅलो हॅलो हॅलो, स्क्रीन दिसायला अडचण येते काही? स्क्रीन दिसत नाहीये का? हॅलो, कोणीतरी उत्तर द्या. चंदन सर, आवाज येतोय? स्क्रीन दिसते का? बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीन दिसते का? ओके.
दिसतंय सर्वांना स्क्रीन? बघा, सर्वात सुरुवातीला स्क्रीन दिसतंय का सर्वांनी? मला एकदा सांगा म्हणजे मग. स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसतंय सर्वांना? ओके ओके ओके, चालेल चालेल. बघा, आज आपण 2020 ची प्रश्नपत्रिका घेऊन येत आहोत. सर्वात सुरुवातीला मी हे घेतला होता, विषय घेतला होता उतारा आणि उतारा आणि कविता शिकवल्या होत्या बघा मी. आणि त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की दरवर्षी असं एका वर्षी उतारा येतो, कधी कविता येत असते, तर कधी कधी संवाद येत असतो. आपल्याला त्या उतार्यावरील प्रश्न जे आहेत, ते उतार्यावरचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितपणे वाचून त्याची उत्तरे शोधायची असतात. बघा, सुरुवातीला आपण काय करतोय की हा सर्व उतारा वाचतोय. उतारा वाचत असताना त्यातील नवीन शब्द जे आहेत, नवीन शब्द, महत्वाचे शब्द यांना काय करायचं आहे, आपण बघायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण प्रश्न बघतो. पहा, उतार्यावर कमीत कमी 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. आता हे जे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न त्याच्याशी संबंधितच असतात. आता हा पूर्ण जो उतारा आहे, हा उतारा आपण वाचूया. पश्चिम महाराष्ट्राच्या या एकाच पट्ट्यातील गावे तरी एकसारखीच आहेत काय? तर तसंही नाही. कागल तालुक्यातच असलेले सागाव हे पानमळ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. सिद्धनेली हे भात पिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. कापशीतील सनगर समाज मोठ्या प्रमाणात घोंगड्याचं उत्पादन काढत असे. सातारा जिल्ह्यातही एक गाव शिक्षकांचं म्हणून ओळखलं जाईल. तेथील माणसे शिकून शिक्षक होण्याचा प्रयत्न करत असत. प्रथम जेव्हा मी पुणे, पैठण, जेजुरी, पंढरपूर, सोलापूर यांसारख्या गावानं गेलो, तेव्हा त्या पहिल्या प्रवासात पुणेरी पगडी, पैठणचा शालू, जेजुरीचा भांडारा, पंढरपूरचा बुक्का, सोलापूरची चादर हे आमच्या स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असलेले शब्दप्रयोग आठवल्याशिवाय राहत नाही. त्या गावांच्या त्या वस्तू प्रतिष्ठेच्या समजल्या जातात. लग्न समारंभाच्या वेळी स्त्रिया हे शब्दप्रयोग उखाण्यात नेहमी वापरत. त्या गावच्या अशा स्थानिक संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा मला प्रथम असा परिचय झाला. मित्रांनो, बघा, स्क्रीनवर तुम्हाला या उतार्यावर आधारित 3 प्रश्न दिसत आहेत. पहिला प्रश्न आहे, उतार्यात कोणते नामसाधित विशेषण आलेले आहे? आता बघा, या उतार्यामध्ये हा उतारा आपण व्यवस्थित वाचला आहे आणि हा उतारा वाचल्यानंतर आपण नामापासून तयार झालेलं जे विशेषण आहे ते बघतोय. पर्याय जर आपण वाचले तर सिद्धनेली हे गाव आहे. कापशी हे सुद्धा एक गाव आहे. कापशी हे सनगर समाज आहे. त्यानंतर पुणेरी हे बघा, पुणेरी हे आपलं नामसाधित विशेषण आहे. पहा, नामसाधित, नाम पुणे आणि त्यावर आधारित विशेषण म्हणजे पुणेरी. असं हे पुणेरी विशेषण म्हणजे पहिल्या प्रश्नाचा जो उत्तराचा पर्याय असेल तो पुणेरी. त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, उतार्यातील आशयावरून पुढीलपैकी कोणती विधाने सत्य ठरतील? तिथे दिलंय, पहा, पश्चिम महाराष्ट्रातील गावे एकसारखी आहेत. काही गावांना व्यवसायावरून ओळख मिळते. प्रसिद्ध गावांचा उल्लेख स्त्रियांकडून उखाण्यातूनही होतो. आता इथे काय म्हटलं, पहा, आपण जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जी ओळ आहे ती ओळ व्यवस्थित करायची आहे, म्हणजे अंडरलाईन करायची. कोणती विधाने सत्य ठरतील असं म्हटलंय. कोणती विधाने सत्य ठरतील? कोण सांगताय का? सांगा बरं. याच्यामध्ये डिस्क्राईब बॉक्स मध्ये टाका.
कोणता असेल? अ आणि ब सत्य, ब आणि क सत्य, फक्त ब सत्य आणि फक्त क सत्य असं आहे. बघा डिस्क्राईब बॉक्स मध्ये आवाज येतोय सर्वांना? डिस्क्राईब बॉक्स मधून सांगा. डिस्क्राईब बॉक्स मधून सैंदाने सर आवाज येतोय का हो? कारण मला कल्पनाच नाही मी मीटिंगला आहे की नाही असं. हा आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन दिसते? हा बघा आपण काय करूया स्क्रीन आणि थोडस मी पण बोलतो. या ठिकाणी जो उतारा होता त्या उतार्यावरती 3 प्रश्न आपण बघितले होते. त्या प्रश्नांमध्ये आपल्याला पहिल्यांदा आपल्याला नामसाधित विशेषण विचारलेलं होतं. दुसऱ्यांदा आपण उतार्यातील आशावरून कोणती विधाने सत्य ठरतील ते विचारलेलं होतं. त्यानंतर जो पर्याय आपल्याला शोधायचा होता पहा. पर्याय दिले तुम्हाला. पश्चिम महाराष्ट्रातील गावे एकसारखे आहेत. काही गावांना व्यवसायावरून ओळख मिळते. प्रसिद्ध गावांचा उल्लेख स्त्रियांकडूनही उखाण्यातून होतो. आणि तिथे आपल्याला जे पर्याय दिले होते अ आणि ब सत्य, ब आणि क सत्य, फक्त ब सत्य आणि फक्त क सत्य अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी आपल्याला जर कोणतं वाटतंय तर ते आपण त्या ठिकाणी डिस्क्राईब बॉक्स मधून सांगायचं आहे, कमेंट करायचे आहे. त्यानंतर याचं उत्तर जे आहे पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, ब आणि क सत्य. स्क्रीन आपल्याला दिसते आहे का? बघा त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, गाव आणि त्यांच्या वैशिष्ट्यातील कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? 2 जोड्या, 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. बघा पहिला जो प्रश्न आहे, 2 अचूक जोड्या जेजुरी कुंकू, सागाव पानमळे, कापशी घोंगडे आणि पंढरपूरचा गुलाल. जेजुरी कुंकू, सागाव पानमळे, कापशी घोंगडे आणि पंढरपूरचा गुलाल. कोणता पर्याय सांगता येईल आपणास? बघा जेजुरीला हो, जेजुरीचा जो आहे जेजुरी कुंकू, जेजुरीला काय असतो? जेजुरीचा भंडारा प्रसिद्ध आहे पहा आपल्याला, जेजुरीचा भंडारा. आणि दुसरं जे आहे ते सागाव पानमळे, कापशी धोंगडे आणि पंढरपूरचा गुलाल म्हटलंय. पंढरपूरचा गुलाल म्हणजे पहिला पर्याय आणि चौथा पर्याय हे 2 पर्याय आपले जे आहेत ते चुकीचे आहेत. त्यानंतर बघा सर्वांना स्क्रीन दिसते? बघा पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न 4 ते 6 साठी सूचना दिलेल्या आहेत. पुढे एका सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्य दिलेली आहेत. परिच्छेदाची वाक्ये पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. बघा पहिला जो आहे तो म्हणजे टिंबटिंब क्षणभंगूर आहे. सुसंगत परिच्छेदात आपल्याला असं वाटतं की प्रत्येक पर्याय हा तिथे ठेवून पाहिला तर प्रत्येक पर्याय बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. जी टिंबटिंब क्षणभंगूर आहे. पर्याय दिले दवबिंदू, आयुष्य, आळवावरचं पाणी आणि प्रेम. त्यानंतर एकाच पर्यायाने आपल्याला याची उत्तरे सापडणार नाही. यावेळी आपल्याला तीनही प्रश्न वाचून घ्यावे लागणार आहेत. तीनही प्रश्न वाचायचे.
कारण की सुसंगत म्हटलं की ते एकमेकांवर अवलंबून असतात. आता याचे जे पर्याय आहेत ते आपण बघितले. दवबिंदू आहे आयुष्य, अळवावरचं पाणी आणि प्रेम. दुसरा जो प्रश्न आहे 5वा, ते टिंबटिंब विणलेले एक जाळेच आहे. आता जाळेच आहे, जाळे विणलेले आणि सुख दुःखाने, पाण्याने, धाग्याने आणि आसवांनी. आणि प्रश्न 6वा आहे, जीवनाचं मोठेपण ज्याच्या त्याच्या टिंबटिंब महनीय होतं. ज्याच्या त्याच्या महनीय होतं. पर्याय पहिला आहे वक्तृत्वाने, श्रीमंतीने, जन्माने आणि कर्तृत्वाने. बघा तीनही प्रश्न आपण वाचलेले आहेत. तीनही प्रश्नांचे पर्यायही वाचले आहेत. आता कुठेतरी एक क्लू दिलेला असतो पहा, कुठेतरी एक क्लू दिलेला असतो आणि त्या क्लू वरून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. मग पहिला जो प्रश्न होता, टिंबटिंब क्षणभंगूर आहे, याचा पर्याय कोणता होईल? कमेंट बॉक्स मध्ये आपण सांगू शकता. कमेंट बॉक्स मध्ये पर्याय क्रमांक 2. छान. त्यानंतर ते टिंबटिंबने विणलेले एक जाळेच आहे, तर जीवन हे सुख दुःखाने विणलेले एक जाळेच असतं. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे जीवनाचं मोठेपण ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने महनीय होते. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने महनीय होते. बघा मित्रांनो, प्रश्न असे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यानंतर बघा 7वा जो प्रश्न आहे, सर्वांना स्क्रीन दिसते, व्यवस्थित आवाज येतोय? कृपया कमेंट करून सांगा. स्क्रीन दिसते, प्रश्न प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय. हा प्रश्न व्यवस्थित दिसतोय का? बरोबर आहे मॅडम, थँक्यू. दिसत नाही? प्रश्न दिसत नाहीत. ओके, प्रश्न दिसत नाही. स्क्रीन शेअर केल्यावर दिसत नाही का? स्क्रीन दिसते माझी सर्वांना? नाही. ओके, काहींना दिसते, काहींना दिसत नाही. ओके, बघूया. चालेल, पुढचे प्रश्न बघूया आपण. पुढचा जो प्रश्न आहे पहा, 7वा प्रश्न. दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर, दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते. बघा या ठिकाणी जी नामे दिलेली ती नावं आपण नीट बघायची आहे. दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते. या वाक्यात सूर्य या नावाचे किती समानार्थी शब्द आले आहेत? बघा पुन्हा एकदा प्रश्न आपण बघूया. प्रश्न असा विचारला होता, दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते. या वाक्यात सूर्य या नावाचे, या शब्दाचे किती समानार्थी शब्द आलेले आहेत? सूर्य शब्दाचे. प्रश्न दिसत नाही. काही जण दिसत नाही म्हणतात, काही जण दिसत आहे म्हणतात. मला कल्पना नाही बरं का, परंतु आपण बघूया. या ठिकाणी बघा, दिनकर, पंकज आपल्याला माहिती आहे, पंकज म्हणजे कमळ आहे. त्यानंतर भास्कर हा सूर्य अर्थाचा शब्द आहे. सविता म्हणजे सुद्धा सूर्य होतो. सुधाकर हे चंद्राचं नाव आहे. त्यानंतर रत्नाकर म्हणजे समुद्र, आदित्य म्हणजे सूर्य, भानू म्हणजे सूर्य, मधुकर म्हणजे चंद्र आणि दिवाकर हे सूर्य आणि रवी. म्हणजे असं जर एकूण बघितलं आपण, दिनकर, भास्कर, सविता, आदित्य, भानू, मधुकर व दिवाकर
आणि रवी असे एकूण 7 शब्द त्या ठिकाणी सूर्य या नावाचे आलेले आहेत. स्क्रीन आपल्या सर्वांना दिसते. मी पुढचा प्रश्न प्ले करतोय. जर आपणास अडचण येत असेल तर सांगा. बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. साहित्यिक, स्फूर्तिस्थान, वीरवृत्ती, द्वीपसमूह. तर या ठिकाणी बघा, हा दिसतोय सर्वांना? दिनकर, पंकज, भास्कर, सविता. त्या प्रश्नामध्ये एकूण 7 हे सूर्याची नावे होती. त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, साहित्यिक, त्यानंतर वीरवृत्ती, स्फूर्तिस्थान, द्वीपसमूह आणि स्फूर्तिस्थान अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत पहा. आणि हे शब्द आपणास यामध्ये साहित्यिक, मी स्क्रीन बंद करतोय, 1 मिनिट. हा आवाज येतोय सर्वांना? हा बघा, सर्वांना फळावर दिसत असेल. फळ दिसतोय का सर्वांना? पहिला शब्द होता पहा, साहित्यिक. साहित्यिक आपल्याला जो अपेक्षित आहे तो शब्द या प्रकारे आहे. फळ दिसतोय सर्वांना? साहित्यिक, स्फूर्तिस्थान, त्यानंतर वीरवृत्ती, आणि चौथा जो शब्द होता तो म्हणजे द्वीपसमूह. द्वीपसमूह. आपल्याला प्रश्न असा विचारलाय की शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. त्याच्यामध्ये साहित्यिक हा असा असायला पाहिजे होता, परंतु आपल्याला जो दिला आहे तो याप्रमाणे दिलेला आहे, साहित्यिक, स्फूर्तिस्थान. तर एकूणच फक्त एवढा एकच शब्द हा या ठिकाणी बरोबर आहे, कारण की वीरवृत्ती वला दुसरा उकार येत असतो. त्याच्यामुळे हे हा पर्याय चूक आहे, हा चूक आहे, हा चूक आहे, आणि स्फूर्तिस्थान हा आपला एकच शब्द बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपण पुढचा प्रश्न बघूया. तो म्हणजे आमच्या खेडेगावातील
अत्यंत पराक्रमी परंतु उग्र मनुष्य. काय म्हटलंय? आमच्या खेडेगावातील अत्यंत पराक्रमी परंतु उग्र मनुष्य. अत्यंत पराक्रमी पण उग्र मनुष्य. पण उग्र मनुष्य. बघा, अलंकारिक शब्द आहे. अलंकारिक शब्द आपल्याला निवडायचा आहे. अलंकारिक शब्द आणि त्याला पर्याय दिलेले आहेत आपल्याला. नरसिंह, नरसिंह, बिरबल, त्यानंतर नाना फडणवीस, नाना फडणवीस, आणि चौथा पर्याय आहे रामशास्त्री, रामशास्त्री. बघा, अत्यंत पराक्रमी परंतु उग्र मनुष्य, अत्यंत पराक्रमी परंतु उग्र मनुष्य असं जर पर्याय असेल तर आपण काय करतोय की पर्याय नरसिंह, बिरबल, नाना फडणवीस आणि रामशास्त्री या 4 पर्यायांमध्ये अतिशय मिळता जुळता असणारा शब्द म्हणजे नरसिंह. हा नरसिंह हा त्याचा उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्याचे 4 पर्याय आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्या चुकीची जोडी आपल्याला ओळखायची, त्यातील चुकीची जोडी ओळखायची आहे. जगाच्या विनाशाची वेळ, जगाच्या विनाशाची वेळ, जगाच्या विनाशाची वेळ म्हणजे प्रलय. विनाशाची वेळ म्हणजे प्रलय हा पर्याय. बघा, पर्याय बरोबर आहे की वाचण्याचा आणि लिहिण्याचा स्पीड थोडासा मागे पुढे होऊ शकतो. उजाडण्यापूर्वीचा समय म्हणजे रामप्रहर, उजाडण्यापूर्वीचा प्रहर म्हणजे रामप्रहर. आपल्याला रामप्रहर हा शब्द माहित आहे, उजाडण्यापूर्वीचा असतो. त्यानंतर तिसरा आहे बोलावणे नसताना आलेला, बोलावणे नसताना आलेला आणि पर्याय दिला त्याला आमंत्रित, आमंत्रित. आणि चौथा जो आहे तो म्हणजे हळूहळू होत जाणारा बदल, हळूहळू होत जाणारा बदल. आता हे 4 शब्द जर आपण बघितले तर जगाच्या विनाशाची वेळ प्रलय बरोबर आहे. सकाळची जी वेळ असते ती रामप्रहर ती पण बरोबर आहे. मात्र आमंत्रित, आमंत्रित कशाला म्हटलंय? बोलावणे नसताना आलेला, आपण त्याला आगंतुक म्हणतो पहा, आपण त्याला आगंतुक म्हणत असतो. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर. सर्व मुलं अतिशय छानपैकी उत्तर देत आहेत पहा. कोणता? आमंत्रित. तर इथे आगंतुक असायला पाहिजे होतं. काय असायला पाहिजे होतं? आगंतुक. म्हणजे बोलावणे नसताना आलेला हा आगंतुक असतो, तो आमंत्रित नसतो. हे आपल्याला आलं. छान, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर बघा, चुकीच्या अर्थाचे वाक्प्रचार आपल्याला ओळखायचे. चुकीच्या अर्थाचे वाक्प्रचार आणि चुकीच्या अर्थाचे वाक्प्रचार, तिथे 2 पर्याय, 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहिला आहे पहा, ग्राह्य धरणे म्हणजे स्वीकारणे, ग्राह्य धरणे स्वीकारणे. नीट ऐका, ग्राह्य धरणे स्वीकारणे, सोटेशाही करणे, गोंधळ घालणे. बघा, सोटेशाही करणे, गोंधळ घालणे, परिसीमा गाठणे, मागे राहणे आणि दप्तरी दाखल होणे, हजर होणे. आता पुन्हा एकदा पर्याय बघू आपण. ग्राह्य धरणे, ग्राह्य धरणे. त्यानंतर दुसरा आहे सोटेशाही करणे, सोटेशाही करणे. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे परिसीमा गाठणे, परिसीमा गाठणे. चौथा जो आहे तो आहे दप्तरी दाखल होणे, दप्तरी दाखल होणे. बघा, हे जे आहेत हे वाक्प्रचार आणि यांचे अर्थ आपण घेतलेत. ग्राह्य धरणे म्हणजे स्वीकारणे, ग्राह्य धरणे स्वीकारणे, सोटेशाही करणे गोंधळ घालणे, गोंधळ घालणे. त्यानंतर तिसरा आहे परिसीमा गाठणे म्हणजे मागे राहणे, मागे राहणे. आणि पुढचा आहे तो म्हणजे दप्तरी दाखल होणे, हजर होणे, हजर होणे. बघा मित्रांनो, 4 पर्याय आहेत आणि 4 मधून आपल्याला काय करायचंय? अगदी बरोबर. खूप छान, खूप छान. सर्वांचे
पहिला दुसरा पर्याय पहा, सोटेशाही करणे, गोंधळ घालणे, हा एक पर्याय चुकीचा आहे. आणि दप्तरी दाखल होणे हा बरोबर आहे. दप्तरी दाखल होणे बरोबर आहे. आणि ग्राह्य धरणे, स्वीकारणे हा बरोबर आहे. आपल्याला चुकीचे पर्याय निवडायचे होते. चुकीचे पर्याय निवडायचे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. 2 आणि 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ज्यांनी उत्तर दिले छानपैकी त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण बघतोय पुढच्या प्रश्नाकडे जातोय. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे पहा. त्या ठिकाणी एक चौकट, त्यानंतर एक म्हण दिलेली आहे. 1 2 3 आणि 4 इथे पहा, ळ एक म्हण आहे पहा. याच्यामध्ये एक म्हण आहे. जर आपण बघितलं, ळ तळ ज ना शी व धू ना व शी दे अशा प्रकारची एक म्हण आहे. आणि तिथे प्रश्न असा विचारलाय की अनुक्रमे दुसरे म्हण ओळखायची आहे. म्हण ओळखून त्यातील अनुक्रमे दुसरे आणि सातवे अक्षर, दुसरे व सातवे अक्षर यांचा मिळून जो काही शब्द, ही अक्षर जी आहे ती एकत्र घेऊन जे तयार होतं त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. विरुद्ध अर्थाचा शब्द निवडायचा आहे. पर्याय दिलेले होते पहा आपल्याला. पर्याय दिले होते कोमल, पहिला पर्याय आहे कोमल, दुसरा पर्याय आहे अशी, तिसरा पर्याय आहे थंड आणि चौथा पर्याय आहे उष्ण. बघा आता ही जी म्हण तयार होते, म्हण कुणाला सांगता येईल का? म्हण काय आहे? जशी देनावळ तशी धुनावळ, जशी देनावळ तशी धुनावळ, अशी ही एक म्हण तयार झाली पहा. यातील दुसरं अक्षर आहे शी आणि सातवं अक्षर आहे त. शीत हा शब्द तयार झाला पहा. शीत. आपल्याला काय विचारलंय? दुसरा आणि सातवा अक्षर घेऊन त्याच्या अर्थाचा, विरुद्ध अर्थाचा शब्द जो आहे तो विरुद्ध अर्थ. धन्यवाद मॅडम, अतिशय छान उत्तर दिले. शीत याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जो आहे शीत, त्याच्या विरुद्ध अर्थ शब्द उष्ण. हा उष्ण शब्द आपल्याला ओळखायचा होता. धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचे. पुढचा प्रश्न आहे. पुढे दिलेल्या किती शब्दांची सुरुवात तालव्य शब्दाने झालेली आहे पहा. काय म्हटलंय? तालव्य शब्दाने झालेली. तालव्य, तालव्य म्हणजे टाळूला लागून जे अक्षर उच्चारले जातात, शब्द उच्चारले जातात, त्यांना तालव्य शब्द असे म्हणतात. आता बघा या ठिकाणी आपण शब्द लिहितोय चक्कर, चक्कर, जाळी, जाळी, त्यानंतर चक्र, चक्र, त्यानंतर 40, 40, त्यानंतर चलन, चलन, चंद्र, चंद्र, त्यानंतर जरायुज, 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 त्यानंतर जलमार्ग, जलमार्ग, त्यानंतर झरोका, झरोका, त्यानंतर झालर, झालर आणि चकवा, चकवा असे शब्द आलेले पहा. शब्द जे आहेत ते पुन्हा एकदा आपण म्हणून पाहायचे. शब्द आपण काय करायचे? म्हणून पाहायचे. चक्कर, जाळी, चक्र, 40, चलन, चंद्र, जरायुज, जलमार्ग, झरोका, झालर आणि चक्र, चकवा. आता हे जर आपण शब्द पाहिले तर या शब्दांमध्ये तालव्य शब्द कशाला म्हणायचं पहा. तालव्य शब्दाचा जो उच्चार आहे तो च, च असा उच्चार होतो. म्हणजे य त्याला जोडला जातो. च, च, च. आणि समजा चमचा, चमचा, चमचा,
चमचा हा शब्द उच्चारायचा. चार, चारच्या विरुद्ध चारा, चारा. बघा, चारा आणि चार, चारा आणि चार. जंगल, जंगल आणि जहाज, जंगल जहाज. असे वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी तयार होत असतात. काही जे शब्द आहेत, समजा जाळी आहे, जाळी. त्यानंतर झरोका, झरोका. याचा उच्चार असारखा येतो, याचा उच्चार असारखा येतो. पण ज्यावेळी आपण चक्कर वाचतो, चक्र वाचतो, 40 वाचतो, चलन वाचतो, चंद्र वाचतो, त्याचा उच्चार हा च सारखा येतो, च. आणि हा च, चाराचा च. मग हा जो चाराचा च आहे, हा आहे दंत तालव्य, हा आहे दंत तालव्य. आणि हा जो च य जोडलेला जो आहे तो आहे तालव्य. मग आपल्याला तालव्य शब्द विचारले पहा, तालव्य शब्द विचारले. मग तालव्य कोणते आहे? चक्कर आहे, चक्कर, चक्र, 40, चलन, चंद्र. त्यानंतर जरायुज, जरायुज, जलमार्ग, झालर. असे एकूण 8 शब्द आहेत. पर्याय किती शब्द आहेत? 8 शब्द आहेत. आपले जे पर्याय होते त्याच्यामध्ये 8, 6, 3 आणि 7 असे 4 पर्याय होते. त्यापैकी 8 हा आपला पर्यायचा 1 हा बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे कोणत्या पर्यायातील शब्दाची फोड अयोग्य आहे? शब्दांची फोड विचारलं पहा. तुम्ही 8वीचे विद्यार्थी आहात आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना अलंकार, वृत्ते, समास या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्याचा विचार तुम्ही केलाच पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. बघा, पहिले बहिरंग, त्यानंतर दुसरा पर्याय आहे प्रित्यर्थ, प्रित्यर्थ, प्रित्यर्थ. तिसरा आहे आपत्काल, आपत्काल, आपत्काल. त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे रत्नछाया, रत्नछाया. त्यानंतर पाचवा आहे चौथा. याच्यामध्ये जो शब्द तयार झाला पहा, इथे बही अधिक रंग, बही अधिक रंग. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे प्रीती अधिक अर्थ, प्रीती अधिक अर्थ. तिसरा आहे तो म्हणजे आपद, आपद, आपद. इथे अधिक काल, आपदकाल, आपदकाल. आणि चौथा जो आहे रत्न, रत्न अधिक छाया. यात तुम्हाला काय करायचं पहा, याच्यामध्ये आपल्याला काय केलंय, कोणत्या पर्यायातील शब्दाची फोड अयोग्य आहे, कोणत्या पर्यायातील शब्दाची पर्याय योग्य आहे असं म्हटलंय. परंतु मित्रांनो, हा प्रश्न बोर्डाने कॅन्सल केलेला होता. या प्रश्नाचे कोणत्याही प्रकारचे पर्याय न जुळल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेला होता. त्याच्यामुळे हा आपण घेणार नाही आहोत. हा प्रश्न बोर्डानेच कॅन्सल केलेला होता. आपल्याला जर बघायचा असेल तर 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघू शकता. त्यानंतर पुढील पैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? सामान्य नाम आपल्याला ओळखायचंय. सामान्य नाम कोणता आहे? आणि जे पर्याय आहेत पहा, पहिला आहे वयाच्या 12व्या वर्षी मी 7वी पास झालो. वयाच्या 12व्या वर्षी मी 7वी पास झालो. दुसरा आहे तो म्हणजे मानवता हाच खरा धर्म आहे, मानवता हाच खरा धर्म आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे गावोगावी नारद मुनींची संख्या वाढली पहा, गावोगावी नारद मुनींची संख्या वाढली, नारद मुनींची संख्या वाढली आहे, वाढली आहे. आणि चौथा पर्याय, चौथं वाक्य बोलावणे आल्याशिवाय जाणार नाहीत, बोलावणे आल्याशिवाय जाणार नाहीत, आल्याशिवाय जाणार नाही. मित्रांनो, याच्यामध्ये बघा, पहिला जो आहे 12व्या वर्षी, 12व्या, आता तो खरं तर याच्यामध्ये लिहिलेला आहे, मी काय केलंय तो शब्दामध्ये लिहिलंय. अतिशय छान मॅडम, एकदम बरोबर आहे.
सर्वांनी खूप छान दिलंय. मानवता, नारद मुनींची आणि बोलावणे. आता बघा 12व्या हे सामान्य नाम आहे का? निश्चितपणे नाही, ती संख्या आहे. पहा संख्या आहे. त्यानंतर मानवता हे भाववाचक नाम आहे. नारद मुनी आता नारद मुनी तसं तर विशेष नाम आहे, परंतु नारद मुनीचं वैशिष्ट्य आपल्याला माहित आहे. नारद मुनी म्हणजे कळ लावणारा किंवा भांडणे लावणारा. मग असं या अर्थाने नारद मुनी म्हणून तो कुठे जातोय? सामान्य नामामध्ये जातोय. म्हणून आपला पर्याय क्रमांक जो आहे तो म्हणजे तिसऱ्या वाक्यातील नारद मुनी हा जो शब्द आहे हा त्या ठिकाणी काय आहे? सामान्य नाम म्हणून वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय सोपा होता. पहा खूप सोपा प्रश्न होता. तुम्हाला सर्वांना खूप लगेच सांगता येईल की अनेक वचन विचारलं होतं. अनेक वचन आपल्याला माहिती आहे, एक वचन आणि अनेक वचन. मग काही शब्द दिले, 2 अचूक पर्याय निवडायचे होते. पहिला होता युक्ती, दुसरा पर्याय होता तो म्हणजे सक्ती, तिसरा जो आहे तो म्हणजे भक्ती आणि चौथा पर्याय आहे क्लुप्ती. याच्यातून आपल्याला काय करायचंय? खूप सोपा प्रश्न आहे. पहा 2 आपल्याला पर्याय सांगायचे. कोणता आहे? सांगता येईल? युक्ती, सक्ती, भक्ती आणि क्लुप्ती यातील अनेक वचनाचा पर्याय. अनेक वचनाचा पर्याय बघा. अनेक वचन समजा युक्त्या आपण त्याचं अनेक वचन म्हणून सक्त्या होईल का? नाही होणार, सक्त्या होणार नाही. त्यानंतर भक्त्या नाही होणार. क्लुप्त्या होणार आहे. क्लुप्त्या बघा, क्लुप्त्या आणि युक्त्या ह्या 2 शब्दांचं काय होत असतं? अनेक वचन होत असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे आपलं उत्तर आहे. बरोबर, देव्यानी अतिशय छान उत्तर दिलंय. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न अतिशय सोपं आहे. पहा तुम्ही सर्वजण हुशार विद्यार्थी आहातच. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. विभक्तीचा कारकार्थ आपण प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा एकूण 8 विभक्ती आपण अभ्यासलेल्या आहेत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते झालेलं आहे आणि त्याच्या विभक्तीचे प्रत्यय आणि ते जे ओळखले जातात कारकार्थ, हे कारकार्थ सुद्धा आपण बघितलेले आहेत. आता जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, आम्ही सहलीची ठिकाणे ठरवली. आम्ही सहलीची ठिकाणे ठरवली असं वाक्य आहे. सहलीची ठिकाणे ठरवली आणि याच्यामध्ये जो शब्द आहे, पहा शब्द आहे ठिकाणे आणि याचा कारकार्थ ओळखायचा आहे. याचा काय ओळखायचा आहे? कारकार्थ ओळखायचा आहे. पहिला आहे संप्रदान, दुसरा आहे करण, तिसरा आहे कर्म आणि चौथा आहे कर्ता. बघा, आम्ही सहलीची ठिकाणे ठरवली हे वाक्य आहे आणि यातून ठिकाणे हा जो शब्द आहे याच्यावरून आपल्याला काय करायचंय? त्याची कारकार्थ ओळखायचा आहे. त्याचा कारकार्थ बघा बरं, विचार करा तुम्ही, काय वाटतं कुठलं उत्तर असणार आहे? कोण सांगतंय? छान. त्याचा कारकार्थ काय? ठिकाणे तृतीय विभक्ती पहा, 2 नंबरचा पर्याय. चुकतोय, कुठेतरी चुकतोय. आम्ही सर्वनाम आहे. सहलीची ठिकाणे ठरवली. काय ठरवली म्हटलं तर काय होतं? कर्म. अगदी बरोबर. योगेश गव्हाणे, हौशीराम गव्हाणे, छान, अतिशय सुंदर. याचं जे आहे कर्म, काय आहे? कर्म. बघा, तृतीयची जी प्रत्यय आहेत ने, ई, शी आणि अनेक वचनाची ने, ई, ही,
शी ही त्याच्या विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि ने आलं तृतीय विभक्ती. तृतीय विभक्तीचा जो कारकर्ता आहे तो म्हणजे कर्म. हा आपल्याला लगेच सांगता यायला हवा. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न पण अतिशय सुंदर आहे. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. पेटीतील नाणी मुलांना दाखवली असा प्रश्न आहे. पेटीतील नाणी मुलांना दाखवली आणि यामध्ये आपल्याला विचारले की याचा प्रयोग कोणता. प्रयोग विचारलाय. प्रयोग आपण प्रयोग बघितलेले आहेत. सकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक कर्तरी, कर्मणी असे 4 पर्याय आहेत पहा. सकर्मक कर्तरी, दुसरा पर्याय आहे सकर्मक भावे, सकर्मक भावे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा पर्याय आहे अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी. बघा हा प्रश्न आपण बघायचा. आपल्याला ह्या वाक्यामध्ये पेटीतील नाणी मुलांना दाखवली. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. आता इथे जो कर्ता आहे, कर्ता दिसतो का आपल्याला? नाही. कर्ता अधिरथ आहे. अधिरथ म्हणजे तो आपल्याला दिसत नाही. इथे जर आपण त्याने पेटीतील नाणी मुलांना दाखवली, तिने पेटीतील नाणी मुलांना दाखवली. बरं आपण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव घेऊया की सुहासने पेटीतील नाणी मुलांना दाखवली. या क्रियापदाची जी क्रिया आहे, क्रियापदाचा परिणाम कशावर झालाय? मुलांना. आणि इथे काय दिलंय? प्रत्यय लागलेला आहे, प्रत्यय दिलेला आहे. मुलांना, मुलांना, मुलांना प्रत्यय. म्हणजे हा काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न, ते बक्षिसाचे पार्सल उघडले पण आतमध्ये कोणत्याही प्रकारचे पुस्तक नव्हते. बघा ते पुस्तकाचे पार्सल उघडले, ते बक्षिसाचे पार्सल उघडले, ते बक्षिसाचे पार्सल उघडले, उघडले पण आत कसलेही मराठी पुस्तक नव्हते. कसलेही मराठी पुस्तक नव्हते असं एक वाक्य दिलेले आहे. पुस्तक नव्हते. आणि याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय की या वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सांगता येईल काय आहे वाक्याचा प्रकार? वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती आहे. केवल वाक्य, मिश्र वाक्य, आज्ञार्थी वाक्य, संयुक्त वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. बघा केवल वाक्य फक्त एक विधान असतं है ना केवल वाक्यामध्ये. त्याच्यामध्ये कर्त्याला कुठल्याही प्रकारचा आपला विभक्तीचा प्रत्यय लागत नाही. दुसरा आहे मिश्र वाक्य, मिश्र. तिसरं वाक्य आहे आज्ञार्थी, आज्ञार्थी. आणि चौथं वाक्य आहे संयुक्त. सांगा बरं कोणता आहे वाक्याचा प्रकार? वाक्याचा प्रकार कशावरून ओळखायचा? काही जणांनी सांगितलं संयुक्त. कशावरून ओळखायचं आहे? काय आहे इथे? पण. काय शब्द आलाय? पण. पण शब्द आला की तो तिथे काय आलं? अटक. म्हणजे इथे पण या शब्दामुळे ते वाक्य संयुक्त आहे. अगदी बरोबर. सर्वांनी ज्यांनी कमेंट केले त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचे. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे. बघा बरं का, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? क्रिया चालू आहे. अपूर्ण वर्तमान काळ आपण सर्व काळ शिकलेलो आहोत. आपल्याला अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे तिचा आवाज गोड होता. तिचा आवाज गोड होता. होता. वाचता वाचता आपल्या लक्षात आलं असेल की हे वाक्य नाही. सुरेखा सफाईदारपणे गात आहे.
सुरेखा सफाईदारपणे गात आहे, गात आहे. बघा शेवटचं जे वाक्य आहे याच्यावरती काय करायचंय, क्रिया पूर्ण करणारे जे शब्द आहेत त्यांच्या खाली अंडरलाईन मारली, अंडरलाईन केली की आपल्याला लगेच कळतंय. त्यानंतर तिसरं रांगोळी काढण्याचे काम माझ्याकडे येत असे, रांगोळी काढण्याचे काम, रांगोळी काढण्याचे काम माझ्याकडे येत असे, येत असे. बघा येत असे, येत असे. आणि पुढचे प्राजक्ता चित्र रेखाटत असते, प्राजक्ता चित्र रेखाटत असते. बघा ही 4 वाक्य जर आपण वाचली, इथे रेखाटत असते, बघा गोड होता, गात आहे, येत असे, असते. याच्यामध्ये अपूर्ण काळ अगदी बरोबर. खूप छान, खूप छान, खूप सुंदर. सर्वांनी अतिशय छान उत्तर दिलेले आहे. गात आहे या ठिकाणी क्रिया चालू आहे म्हणजे अपूर्ण आहे, है ना. मग चालू वर्तमान काळ हे वाक्य आहे अपूर्ण वर्तमान काळाचं. सर्वांचं खूप खूप अभिनंदन, खूप सुंदर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा आहे. पुढील सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा शब्द ओळखा. समास आपण बघितले, समास. बघा सामासिक शब्द दिलेले, सामासिक शब्द, सामासिक शब्द म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 शब्दांचं एकत्रीकरण असतं ते. त्याच्यामध्ये प्राप्त धन पहिला आहे, प्राप्त धन, प्राप्त आहे धन असे. त्यानंतर पुरणपोळी, पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, अतिशय छान. वनभोजन, वनभोजन, वनातील भोजन. आणि विटी दांडू, विटी दांडू. बघा 4 शब्द आपल्याला दिलेले. प्राप्त धन म्हणजे प्राप्त आहे धन त्यास तो, प्राप्त आहे धन ज्यास तो. त्यानंतर पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, पुरण घालून केलेली पोळी. त्यानंतर तिसरा आहे वनभोजन, वनातील भोजन, वनातील भोजन. आणि चौथा आहे विटी आणि दांडू, विटी आणि दांडू. या 4 पर्यायापैकी अयोग्य पर्याय तुम्हाला तो ओळखायचा आहे. कोणता पर्याय असेल? बघा प्राप्त आहे धन असा तो, अगदी बरोबर. छान छान. चौथा पर्याय बऱ्याच जणांचा येतोय. का का विटी आणि दांडू, विटी आणि दांडू. बघा विटी, सॉरी, हा दिसतोय सर्वांना. बघा विटी आणि दांडू, इथे विटी आणि दांडू, वनातील भोजन. इथे काय पाहिजे होतं, हे सर्व काय आहेत, द्वंद्व समासाची उदाहरणे. द्वंद्व समास, द्वंद्व समास, द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पद या ठिकाणी महत्वाची होती. दोन्ही पद महत्वाचे पद विटी आणि दांडू मध्ये. आणि याच्यामध्ये तिसराचा प्राप्त आहे धन जे असतो तिसराच. हा पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. त्यानंतर वनभोजन, वनातील भोजन. मात्र विटी दांडू या शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे हा पर्याय आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं जो आहे, पुढचं एक प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तीमध्ये आलेला अलंकार ओळखा. काव्यपंक्ती दिलेल्या आहे, काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आलेला आहे तो आपल्याला ओळखायचा. अलंकार म्हणजे काय, भाषेचे सौंदर्य वाढवते, त्याला अलंकार असे म्हणतात. आणि कविता आहे पहा, वरे पसरली माटी, वरे पसरली माटी, जशी शाल पांघरली, जशी शाल पांघरली. आता ह्या ज्या ओळी आहेत या ओळीमधून आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. आता पहिला आहे पहा उत्प्रेक्षा, उत्प्रेक्षा अलंकार आहे. त्यानंतर दुसरा अलंकार आहे तो म्हणजे यमक, यमक.
तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उपमा आणि चौथा आहे श्लेष. बघा, वरे पसरली माती जशी शाल पांघरली, जशी 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 या शब्दावरून बघा या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं, उपमेय आणि उपमान. उपमान, उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची तो, ज्याची तुलना करायची ते, आणि ज्याच्याशी तुलना करायची त्याला म्हणायचं उपमान. ज्याच्याशी तुलना करायची त्याला म्हणायचं उपमान. मग उपमेय म्हणजे उपमान असणारा जो अलंकार असतो तो म्हणजे उत्प्रेक्षा. उपमेय हेच उपमान आहे हे सांगणार उत्प्रेक्षा. त्यानंतर यमक म्हणजे ठराविक ठिकाणी काय असतं, त्याचा ताल जुळलेला असतो. यमक अलंकारामध्ये कुठेतरी ठराविक ठिकाणी ते सारखेपणा असतो. त्यानंतर अनुप्रास अलंकार जो आहे, अनुप्रास अलंकार म्हणजे अक्षरांची पुनरावृत्ती होते. म्हणजे काकाने काकूचे, कामाचे कागद, कात्रेने करा करा कापले, तिथे अनुप्रास अलंकार होतो. त्यानंतर जो श्लेष अलंकार आहे, उपमामध्ये एका शब्दाला दुसऱ्याची उपमा दिलेली. जसं पा माटी, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली, इथे काय केलेलं आहे, उपमा शालीला माटीला शालीची उपमा दिलेली, म्हणून हा कोणता उपमा अलंकार आहे. आणि श्लेष अलंकारामध्ये काय असतं, श्लेष अलंकारामध्ये एका शब्दाचे दोन अर्थ होतात. जसे सुमनाने शंकरास पूजिले, सुमनाने शंकरास पूजले, या ठिकाणी सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने होईल, आणि दुसरं सुमनाने म्हणजे एखाद्या मुलीने होईल. तर असं सुमनाने सुमनाने शंकरास पूजले, या ठिकाणी दोन काय होतात, दोन अर्थ होतात. त्यानंतर शेवटचे 3 प्रश्न राहिले आपले, फक्त शेवटचे 3 प्रश्न घेणार आहोत आपण. भुजंग प्रयात आलं, भुजंग प्रयात वृत्त आहे पहा, वृत्त ज्याच्यामध्ये काय असतात, 12 अक्षर असतात. जसं स्वामी समर्थांचे जे मनाचे श्लोक आहेत, मना सारखे मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासही दुःख व्हावे, ह्या ज्या रामदासांच्या ओळी, संत रामदासांच्या ओळी, ह्या सर्व भुजंग प्रयाताच्या आहेत पहा. दुसरा आहे आरक्त होय फुलुनी प्रणयी प्लाश, फेकी रसात तरुडी मधुगंध पाश, या ठिकाणी 14 अक्षरे, 14 अक्षरे असलेलं वसंत तिलका हे वृत्त असतं. आपल्याला भुजंग प्रयतीचं ओळखायचं होतं. भुजंग प्रयतीचं म्हणजे मना सज्जना भक्तीपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी वंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. म्हणजे समर्थ रामदासांचे जे श्लोक आहेत ते सर्व भुजंग प्रयात वृत्ताचे उदाहरणे आहेत. आपला 23वा जो प्रश्न होता, 23वा प्रश्न त्या ठिकाणी होता, मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासही दुःख व्हावे, अशा त्या ओळी होत्या. भुजंग प्रयात वृत्त आहे आणि ते आपल्याला उत्तराचा पर्याय होता. त्यानंतर 24वा प्रश्न आहे. काही जणांच्या सूचना येतात, वेळ झाला, सुरुवातीला थोडस वेळेचं आणि स्क्रीन शेअर करताना थोडीशी अडचण आली, त्यामुळे आपण थोडस फास्ट घेत आहोत. 24वा प्रश्न आहे पहा. 24वा प्रश्न असा आहे की नरेंद्र दामोदर जाधव, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मवृत्त, दामोदर जाधव यांचे आत्मवृत्त आपल्याला विचारलेले आहे, यांचे आत्मवृत्त. आणि 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय आपल्या समोर आहेत, ते म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. पहिला पर्याय आमचा बाप आणि आम्ही, लक्षातच ठेवायचं, आणि आम्ही. त्यानंतर दुसरा पर्याय आहे कऱ्हेचे पाणी, कऱ्हेचे पाणी. तिसरा पर्याय आहे इडली ऑर्किड आणि मी, इडली ऑर्किड आणि मी. आणि चौथा पर्याय आहे रानपालवी, रानपालवी. मित्रांनो बघा, नरेंद्र दामोदर जाधव यांचं जे आत्मवृत्त आहे ते म्हणजे आमचा बाप आणि आम्ही हे आहे. कऱ्हेचं पाणी कोणाचं आहे, आपलं सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे आत्मचरित्र आहे.
त्यानंतर इडली ऑर्किड आणि आम्ही हे विठ्ठल कामत यांचं आहे. विठ्ठल कामत ज्यांचे संपूर्ण देशभरामध्ये काय आहेत, रेस्टॉरंट आहेत, असे विठ्ठल कामत त्यांचं इडली ऑर्किड आणि मी. आणि रानपालवी जे आहे ते व बा बोधे, व बा बोधे यांचे आत्मवृत्त आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मवृत्त डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचं आहे, जे त्रिभाषा सूत्री, जे आता नव्यानच आपल्याकडे त्रिभाषा सूत्री येते त्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी नवकाव्याचे प्रणेते. अतिशय सुंदर सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते, मराठी नवकाव्याचे प्रणेते. बरेच जणांना माहित असेल मराठी नवकाव्याचे प्रणेते. प्रणेते कोणाला म्हटलेले आहे? त्याच्यामध्ये पहिला आहे आरा देशपांडे. सर्वांनी बघा, आरा देशपांडे. दुसरा पर्याय आहे बासी मर्ढेकर. बासी मर्ढेकर. बाळासाहेब सीताराम मर्ढेकर. त्यानंतर विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि चौथा आहे पद्मा गोळे. पद्मा गोळे. बघा मित्रांनो, मराठी नवकाव्याचे प्रणेते. मग पर्याय क्रमांक कमेंट करून सांगा. पटापट पटापट बघूया किती जण सांगतात मराठी नवकाव्याचे प्रणेते. कोण आहेत मराठी नवकाव्याचे प्रणेते? बघा, मराठी नवकाव्याचे प्रणेते जे आहेत ते म्हणजे बासी मर्ढेकर. पर्याय क्रमांक 2, बासी मर्ढेकर. आपले 2020 या वर्षीचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचे एकूण 25 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. काही अडचणी असेल तुम्ही तुमच्या सरांना विचारू शकता. या ठिकाणी कुणाला काही अडचण असेल तर त्यानं ती विचारावी. नाहीतर आता आपला वेळ झालेला आहे. थँक्यू मॅडम, खूप छान. आपले खूप मोठे सहकार्य आहे. 25 प्रश्न झालेले सैंदाने सर आपले. सर्व विद्यार्थ्यांनी छानपैकी प्रतिसाद दिला. सर्वांनी प्रश्नांची उत्तरेही सांगितली. सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद. सर्वांना शुभरात्री. थँक्यू मॅडम, थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. थांबूया आपण. कुणाला काही शंका नाहीये? ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप खूप अभ्यास करा. परीक्षा जवळ आहे. NMMS ची परीक्षा जवळ आहे. सर्वांना NMMS साठी खूप खूप शुभेच्छा. स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, गुड नाईट. गुड नाईट, बाय, गुड नाईट. तृतीय विभक्तीचा कारकार्थ कर्म. थँक्यू सैंदाने सर. बाय सर्वांना. गुड नाईट, गुड नाईट.
मॅडम थांबवायची मीटिंग. हॅलो. मॅडम मीटिंग थांबवायची. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो.